29 ऑगस्ट 2023 रोजी मनोज जरांगे यांनी आंतरवली सराटीमधून ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठीची मागणी केलेली होती। आज त्याची वर्षपूर्ती आहे। आपसुक आहे जरांगे पाटील, आज हा प्रश्न पडेल की या गेल्या वर्षभरात आपण काय कमावलं म्हणून काय उत्तर असेल? हे तर आनंदाने सांगावंच लागणार आहे की 29 ऑगस्ट 2023 रोजी शहागडला लाखोच्या संख्येनं मराठा समाज एकवटला। हे कधी होत नव्हतं। एकजूट माझा मराठा समाज कधी होत नव्हता। मला सगळ्यात जास्त आणि सगळ्यात मनाला लागलेली एक गोष्ट असेल ती म्हणजे ज्यावेळेस आम्ही लहान असताना जसे जसे मोठे होत गेलो तशा तशा कानावरती चर्चा पडायच्या की हा मराठा एक होत नाही, ह्या अवलादी एकमेकाच्या पाय धरून वाढतात, हिणून बोललं जायचं, तिरस्कारानं माझ्या समाजाकडे बघितलं जायचं। माझा समाज एवढा बलाढ्य आहे या राज्यात, परंतु एक नसल्यामुळं हे लोक बोलायचे। मी कधी काळी मला असं वाटायचं की का रे बाबा आपला समाज काय एक होत नसतं, सगळे एक झाले तर आपली अडचण काय एक व्हायला। आणि जी हाक मारली एकजुटीची आणि एका मुलानं आपल्याला हाक दिली आणि त्या मुलाच्या हाकेला आता ओ द्यायचं हे मराठ्याने ठरवलं आणि ताकदीनं मराठा 29 ऑगस्ट 2023 पासून एकवटला। आज त्या लढ्याला 1 वर्ष पूर्ण होतं आहे। या लढ्याचं पूर्ण श्रेय माझ्या मराठा समाजाला की मराठा समाज एक झाला आणि जे आपल्याला हिणून तिरस्कारानं बोलत होते त्यांच्या मागं पुढं सरकून मुस्काडात आणली मराठ्यांनी। अशी एकजूट मराठ्यांनी केली। हे बघा, एकजूट झालं ना प्रश्न सुटायला वेळ नाही लागत। कसलाही प्रश्न असू द्या, तुम्ही कसलंही संकट असू द्या, कसलीही अडचण असू द्या, चुटकी सरशी मराठी सोडते। जुनी म्हणे, एखादा प्रश्न असला तर बोलता बोलता गावखेड्यात बोललं जातं ते हाताचा मळेर आपल्या चालता चालता विषय सोडू पण आपण एक नाहीत ना असं बोललं जातं। एक या, तुम्ही एकजूट व्हा। तुमचं घर जरी एक असलं तुमच्या पुढं कसलं संकट उभं राहू शकत नाही। तसं माझा परिवार, माझं कुटुंब, माझं घर, मराठा समाज आहे पूर्ण राज्यातला 6 कोटी, तो एकत्र आला हे सगळ्यात मोठं प्रश्न। आज न उद्या सुटतील, एकही राहणार नाही, पण मराठा एकजूट राहणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं माझ्या पुढं। आणि एकजूट करणं मात्र माझा समाज एक आला। माझ्या समाजासारखा एकजुटीनं आल्याला, विश्वासू आणि दिलेला शब्द पाळणारा आणि इतक्या ताकदीने एकजूट येणारा देशात एकही समाज नसेल। इतका माझा समाज एकजूट आला। मला माझ्या समाजाचा स्वाभिमान पण आहे आणि गर्व पण वाटतो की मी या समाजाचा जन्म घेतला। पाटील, एकजुटीनंतर आता पुढचं आव्हान वाढलं आहे का सगळं? कारण ज्या मागण्या आहेत आपल्या त्या अनुषंगानं आता पुढचा तुमची भूमिका नेमकी कशी असणार आहे? नाही, आव्हानाला भेट नाही मी, पेलण्याची ताकद माझ्यात आहे। माझ्या समाजाने मला ते बळ दिले, शक्ती दिली। माझा समाज नुसता मला एकवटल्याला दिसला, माझा समोर बी दिसला तरी मला बळ मिळतं। आव्हाना फेव्हानाला मी मोजत नाही आणि गिनणार बी नाही। माझ्या समाजापेक्षा मला मोठं कुणीच नाही, त्याच्यामुळं मी कसल्याच आव्हानाला भेद बी नाही आणि मला मरणाचीही भीती नाही आणि ना मी कसल्या प्रश्नात मागं सरकतो। मला कोण काय म्हणतं त्याला 0 किंमत देतो। कोण म्हणतं मला अभ्यास आहे, कोण म्हणतं नाही, कोण म्हणतं कायद्याचा अभ्यास आहे, कोण म्हणतं संविधानाचा नाही, त्यांना गिनीत नाही मी आणि आम्ही त्यांच्या नावानं थुकत बी नाहीत। आम्हाला गरज बी नाही, कारण माझ्या समाजाला काय वाटतं ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे। मी कसा असो माझ्या समाजाला मी न्याय देतो, माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे। कोण काय म्हणतो त्याच्यासाठी मी काम करायला मोकळा नाही। माझा समाज काय म्हणतोय त्याच्यासाठी काम करायला मी बांधील आहे इथं। माझा समाज एक झाला, मला तो आनंद आहे। आणि मराठा समाजाला एवढंच सांगणं आहे माझं APP माझाच्या माध्यमातून की बाबा हो, फक्त एक करा, प्रश्न चुटकीसरशी संपत आहेत, कसलं संकट येऊ द्या, मी खंबीर आहे, काळजी करू नका तुम्ही, फक्त एकजूट नको फुटून द्यायची काही झालं तर। आता एक आंदोलनाच्या शेवटी आता या वळणावरती आंदोलन आलेलं आहे की तुम्हाला कुठलीतरी भूमिका घ्यायची, आता राजकीयदृष्ट्या भूमिका घेणार आहे तर तुम्ही जाहीर केलेलं आहे, मात्र ती नेमकी कशी असेल याची एक उत्सुकता आहे समाजाला। नाही बघा, 29 ऑगस्टची बैठक जी आजची होती महाराष्ट्राची, आम्ही ती पुढे ढकललेली कारण निवडणुका डिसेंबरमध्ये गेल्या। देवेंद्र फडणवीस प्रत्येक वेळेस काम करायचं सोडून डाव टाकतायत। मग आता ते त्यांना बी आपले गणिमे काय ओळखून देऊन चालणार नाही, कारण तो किती चतुर आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना माहिती आहे तो किती चतुर माणूस आहे। चालता चालता फसवत होतो, चालता चालता हाच मुख्यमंत्री होता त्यावेळेस सुद्धा। धनगर आरक्षण होतं, इतका प्रचंड मोठा उठाव झाला होता, केलं गोरगरीब धनगरांच्या लेकराचं वाटलं त्याने। बोलता बोलता पहिल्या कॅबिनेटला देतो म्हणे आरक्षण, 4-2 जण जवळ केले, बाकीच्या समाजाचं वाटोळं करून 4-2 जण मोठं करणं, मग आमचे असो किंवा त्यांचे असो,
समाजाचं कल्याण नाही होत. झालं समाजाचं वाटलं, पडलं आंदोलन मागं ते. नसता ते आंदोलन इतकं वादळासारखं उठलं होतं की त्याला कोणी रोखूच शकणार नाही अशी परिस्थिती झाली होती. आम्ही ते बघत होतो आंदोलन, परंतु त्या माणसानं चालता चालता ते आंदोलन बंद केलं. चालता चालता आमिष दाखवले, केलं बघा. गोरगरिबांच्या धनगरांच्या लेकराचं वाटोळं केलं. जर आज एसटीतून आरक्षण मिळालं असतं त्या लेकरांना आयुष्याच्या खूप मोठ्या सुविधा मिळाल्या असत्या. नाही मिळू दिल्या त्या माणसानं. फक्त वेळेवर जातीवाद करणार, तो धनगर मराठ्यांच्या अंगावर घालणार, मराठी धनगराच्या अंगावर घालणार, वाटोळं करून टाकणार, हे त्याचं काम आहे. आणि आमचं म्हणणं आहे की आपण जे गावखेड्यात बोलतो ना बोलता बोलता की गरीब गरीब होत चालला आणि श्रीमंत श्रीमंत होत चालला, याला कारणीभूतच आपण गरीब लोक आहेत. सगळ्या 18 पगड जातीतलेच लोक याला जबाबदार आहेत. वेळ आली की जेव्हा आपल्याला मोठं होऊन देत नाही त्यालाच मोठं करता तुम्ही मतदान देऊ. आणि कसं काय गरीब मोठा होईल? गरिबांनी वेळ आली बदलायची की त्यावेळेस जातीवाद नाही काढला पाहिजे. ते त्या टायमाला आता बदलायची वेळ आली, गरीबाच्या लाट आली का आता लगेच जातीवाद घेणं नाही देणं. कोणत्या ओबीसीला दाखवलं मी? सामान्याला. नेत्याला नाही सोडत मी. काय म्हणणं आहे कोणाचं? नेत्याला सोडणार नाही, एकाही नेत्याला सोडणार नाही, कारण ते कोणाचेच नाहीत. मराठ्यांचे आमचे काय धडाचे नाहीत, ते तसले त्यांनाही सोडत नाही. आपले सामान्याचं कसं त्याच्यात जाता येईल आणि सामान्याला न्याय देता येईल हे बघितलं पाहिजे. धनगर बांधव, मुस्लिम बांधव, दलित बांधव कार्यक्रमच वाजला यांचा. लिंगायत समाज, राजपूत समाज उभा कार्यक्रम लावून टाकला यांनी, काय ठेवलं नाही कुठं. पण हे विचारत होतो तुम्हाला की पुढची दिशा म्हणजे तुम्ही एक राजकीय निर्णय घेणार आहात तर तो नेमका केव्हा जाहीर होऊ शकतो? मला वाटलं होतं तुम्ही सरलात, पण तुम्ही आणलंच पुढं पुन्हा. पण मी हे बघा, शेवटी माझ्यावर समाजाची जबाबदारी दादा. मला कुठलं तरी मला असं उठलं पोरगळ बारगळसारखं काही निर्णय घेतला आणि समाजाची आदळापट केली, मला नाही पटणार ते. कारण मी समाजाची झालेली हार मी नाही तो अपमान सहन करू शकणार. मी स्वाभिमानी आहे, मी स्वाभिमान इकून काम नाही करू शकत. माझ्या समाजाचा स्वाभिमान इकून मी मोठा नाही होऊ शकत. त्याच्यामुळं समाजाला विचारल्याशिवाय मी राजकीय भूमिका जाहीर करणार नाही. पाडायची का उभा करायची ती बैठक निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याच्या नंतर 4-8 दिवस अगोदर घेणार आहे आम्ही ती बैठक. पण आज वर्ष पूर्ण होतं म्हणून मी छोटीशी बैठक बोलवलेली. हे मी 15 दिवसापूर्वी सांगितलं, आज सांगतो असं नाही. कामं सोडून मी कोणालाच इकडे यायचं सांगितलेलं नाही. आम्हाला काय कोणाला शक्ती दाखवायची गरज नाही. आमची शक्ती सगळ्यांना माहीत झाली, मराठीची काय शक्ती. एका बाजूला आघाड्यांचं सुद्धा आता राजकारण सुरू आहे. छत्रपती संभाजीराजे असतील, बच्चू कडू असेल, कुठंतरी तिसऱ्या आघाडीचे ते संकेत देत आहेत. काल त्यांची संयुक्त पत्रकार परिषद देखील झाली. आपण अशा एखाद्या तिसऱ्या आघाडीत असावं, कारण तुम्ही सत्ताधारी असो की विरोधक असो त्यांनाही टीका करताना दिसलात तुम्ही. असं काही चाचपून बघणार आहात तशी संधी काही? नाही दादा, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. आघाडी करायची नाही करायची, निवडणुका लढवायच्या का न लढवायच्या, हा लोकशाहीनं अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला. त्यामुळं त्यांच्याबद्दल मी काय बोलणार. म्हणजे संभाजीराजे भेटून गेले होते तुम्हाला? नाही, भेटून सगळेच गेलेत. आमचा निर्णय झाला नाही लढायचे का पाडायचे, त्याच्यानंतरचा विषय. पण आम्ही आघाडी फेगाडी ते भानगडीत नाही पडणार. सरळ सरळ सगळे कोणत्याच पक्षाचे नाही, कोणत्या आघाडीचे नाही. जर ठरलंच तर अपक्ष, नाही ठरलं तर पाळले. कारण यांचा जीव कसे ते आमच्या लक्षात आला आता. त्यामुळं पाडण्यासुद्धा लय ताकद आहे. जरांगे पाटील, वर्षभरामध्ये जरा अवलोकन केलं या काळामध्ये कुणाचा चांगला प्रतिसाद मिळाला? एखाद्या नेत्याचं नाव तुम्हाला सांगता येईल की ज्यांना काही तुम्हाला असं वाटलं की बाबा ह्या माणसाने आपलं काम केलं म्हणा, किंवा तुम्हाला त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला? 100% आरक्षण दिलं असतं तर घेतलंच असतं ना. 100% मराठा जर ओबीसी आरक्षणात गेला असता असून जाऊ दिला नाही तर चांगला म्हणायचा कशा? ज्यांना द्यायची इच्छा आहे त्यांना देवेंद्र फडणवीस देऊ देत नाही. ज्यांना काम करायची इच्छा आहे जनतेची त्यांना करू देत नाही. त्याची मनमानी चालवत होतो प्रत्येक वेळेस मगरुरी आणि गोरगरिबांचे फक्त कळवळा भाषणातून दाखवायचा. ज्या छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन मोदी साहेब महाराष्ट्रातून गेले होते ते स्मारकच झालं नाही आणखी अरबी समुद्रातलं. म्हणजे तुम्ही काय करताय? काय म्हणजे शिकवायचं दुसरं आणि करायचं तिसरंच. कोणा जर करायची इच्छा असली काम करू द्यायचं नाही. मी सांगन तसंच कर ही दबाव आणायचा. पण मधल्या काळात ते म्हटले होते की मी कुठला अडथळा आणलेला नाही, तसा काही आणलेला जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर मी राजीनामा देईन. असं कसं होऊ शकतं? तुम्ही संपादकाच्या विरोधात बोलू शकता का? असं कसं होईल? त्याच्यामुळे मुख्यमंत्री बोलू शकतील? मुख्यमंत्री असू नाही तर सगळं मंत्रिमंडळ असू, त्यांच्या भाजपाच्या सहित मंत्री सुद्धा सांगतो बोल म्हणल्यावर बोलतील का? नाहीच बोलणार ना. म्हणजे मुख्यमंत्र्यावरती दबाव आहे असं? सगळ्याच मंत्रिमंडळावर दबाव आहे त्यांचा. विरोधकावर सुद्धा त्यांचाच दबाव आहे. त्यांचं नाही ऐकलं की केस, आणि ही केस त्यांना लय भवणार आहे.
हे जे केस गुन्हे धमकी आहे ना, ही SIT ह्या धमक्या आहेत ना, ही भाजपला बुडीणार आहे. हो, मी बघा, मला जे बोलतो ना ते इथून मागं घडलेलं आहे. मला माहिती आहे काय होणार आहे पुढं. हा विश्वास ठेवा नका ठेवू, झाल्यावर तुम्हाला कळत म्हणा. देवेंद्र फडणवीस कसा माणूस आहे त्याचं ऐका, नसता केस करील, तुला मध्ये टाकील. असल्या जिराजिरीच्या राजकारणानं द्वेष वाढतो, कमी नाही होत. तुम्ही जनतेच्या पाठवून हात फिरा, तुम्ही जनतेचा प्रश्न जाणून घ्या. कारण तुम्ही करतेत हे बघा, बोलणे तुम्हाला खावाच लागणार आहे जनतेचे. करतायत तुम्ही, घरात करता पुरुष असला ना, त्या घरातल्याच्या सगळ्यांचे त्याला बोलणे खावं लागतात, तरच ते घर टिकतं, नाही घर फुटतं. तो जर प्रत्येकच वेळेस म्हणत असेल केस गुन्हा दाखल केला, टाकामध्ये उचलून फेका, फोडून काढा, हाणून काढा, अरे त्याने रोष वाढत असतो, रोष. हां, तो रोष एक दिवस बेचेराक करतो तुमचं राजकीय करिअर. हो. वर्षभरात तुम्ही आता कुठल्या निष्कर्षावर आलात ह्या आंदोलनाच्या? आता त्या मुख्य बैठकीत सांगावं लागेल, कारण ही फक्त वर्षात 1 वर्ष पूर्ण होतं या लढ्याला. आणि देशातला ऐतिहासिक लढा आहे की 1 वर्ष लाखाच्या संख्येनं लोकांना हा लढा लावून धरला. शक्यतो असं होत नाही, टेम्पो कमी होतो. आता आमच्या मराठवाड्यात सध्या तालुकानी बैठक आहेत, घोंगडे बैठक, सगळे लोक जिकडे तिकडे कामाला आहे. हां, तुम्हाला गेवराई ह्या इकडच्या तालुक्यातले, काही जालना तालुक्यातले, संभाजीनगर तालुक्यातले याच्यात लोक दिसणार नाही. तुम्ही सगळे चेहरे ओळखीतात. अहमदनगर असेल, कारण सगळे लोक आपण आपल्या तालुक्यात बैठकात, घोंगडे बैठकाच्या तयारीला लागलेले सगळे. आणि मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की मला काहीच दाखवायची गरज नाही. मराठा समाज एक आहे का नाही का, मी छोटी बैठक काय घेतली, मोठी काय घेतली, माझ समाज एक आलेला आहे. ज्या दिवशी हाक मारीन आणि नरड्याला आल्यासारखं वाटण समाजाला, त्या दिवशी इथं कुठंच उभा राहायला जागा नसते. आता 5 तारखेपासून या बैठका असणार आहेत. कसं नियोजन आहे या बैठकांचं? हे विधानसभा नाही आहे, अर्थात जनजागृती असेल आता पुढच्या राजकीय ह्याची डावपेचाची नाही, फक्त मराठा आरक्षणाची. मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीसांना मराठा आरक्षण द्यायचं नाही आणि आम्हाला ते घ्यायचं. म्हणून तालुक्यातून आम्ही समाजाशी आता प्रत्यक्ष जाऊन चर्चा करतो, बैठक घेऊन करतोय. मग ते 15 लोक असो घोंगडी बैठकीत, किंवा ते 5,000 असो, आम्ही जाणार. किंवा ते लाख असो, नसता ते घोंगडी बैठक म्हणल्यावर घोंगडीवर बसते तेवढे 7-8 असले तरी आम्ही जाणार. पण तालुका जागा करणार, पुऱ्या महाराष्ट्रातल्या 288 जागा करणार आहे. तुम्ही काही इतर प्रश्नांना देखील हात घालणार म्हणलात की जसं की शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, त्या का करू नये? शेतकरी आहे तरी दुसरा कोण? का करू नये? का बरं त्यांना नादी लावायचं? वाचा यांचे जाहीरनामे 5 वर्षापूर्वीचे, काय परिस्थिती आहे. का घुमवता मला हेच कळत नाही तुम्ही शेतकऱ्याला. पीक विम्याला पैसे कोणी भरले? शेतकऱ्यांनी. पीक विमा का देत नाही? बरं, तुम्हाला मागायला गेलो, तुम्ही काय म्हणता ते आमच्या हातात नाही. त्या संस्था येतात किंवा ते वेगळ्या वेगळ्या शाखा आहेत, तुमच्या हातात नाही. सरकार चालिता का? काय करता तुम्ही? ढोरं वळीता का तुम्ही? जाणारं ढोरं वळीता? तुम्हाला राज्यात काय कळत नाही? कर घेत नाहीत तुम्ही त्यांच्याकडून, टॅक्स वसूल नाही करत, GST घेत नाहीत तुम्ही त्यांच्याकडून. कसं काय चालतात मग त्या पीक विम्याच्या कंपन्या चालतात? कसं काय देत नाहीत ते? त्यांच्या मुंडकर पाय का देत नाही तुम्ही? तुमच्या डोळ्यात देखता तुम्हाला मोठं केलेला शेतकरी मरायला लागला, नुकसान भरपाई. ते ई पीक पाणी आणून ठेवले, ते गचपान आणून ठेवले मध्येच. त्याला कवा रेंज असते कवा नसती, कोणाचं ऑनलाईन कोणकडून नाही ते कोणाला माहिती. झालं का नुकसान? झालं वाटलं शेतकऱ्याचं? पिकाला भाव का देत नाहीत तुम्ही? का देत नाहीत? काय कारण आहे? जर पंजाबसारख्या राज्यात 4,500 ते 5,000 5,500 उसाला भाव असेल तर इकडच्या याला का रोग आले का? इकडच्या रोग आले का? बाकीकडे जर पिकांना भाव आहे, तुम्ही पिकाला भाव का देत नाही? शेतीच्या मालाला, शेतकऱ्याच्या का तुम्ही कर्जमुक्ती करत नाहीत? कशाला देतात 2,500 आणि 3,000? खायला की तुम्ही लई जेडा समजत हो फडणवीस साहेब. तुम्ही लोकांना लई जेडा समजतो, स्वतः लई शहाणा समजता तुम्ही. तुम्हाला राजकारणातच या गोरगरिबाने आणलेले, तुम्ही त्यांना येड्यात काढा. तुम्हाला फक्त डावं टाकून लोक संपवता येते. जसं की तुम्ही ज्यांच्या बोटाला धरून राजकारणात आलात त्यांचंच कुटुंब तुम्ही संपलं होतं. त्यांचंच कुटुंब संपलं होतं. असे कितीतरी कुटुंब आहेत. तुम्हाला काय वाटतं शेतकरी संपवायचा? का कर्जमुक्ती करत नाही तुम्ही? काय कारण आहे तुमचं? का पाणी देत नाहीत विदर्भाला आणि मराठवाड्याला? का तुम्ही खानदेशातल्या लोकांना पाणी उपलब्ध करू देत नाहीत? पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग त्या साताऱ्याचा ते पट्टा पलीकडचा पाण्यापासून मरायला लागला ओरडून. का देत नाहीत? का तुम्ही वीज देत नाहीत? फुकट भरतो का आम्ही बिलं नाही भरीत का? दुधाला भाव नाहीत. तुम्ही करताय काय नेमकं? करताय काय? धनगराला फसिता, मराठ्याला फसिता, मुसलमानाला फसिता,
त्या लिंगायत समाजाला फसविता, तुम्ही 12 बलुतेदारांना फसवता, गोरगरीब ओबीसींच्या किती प्रतिनिधित्व आहे गोरगरीब ओबीसीचं? एकटा छगन भुजबळच आवळून बसलाय सगळा, सगळं ओबीसीचं आरक्षण एकटाच गिळून बसलाय. दाखवा बरं मला 12 बलुतेदारात किती प्रतिनिधित्व, राजकीय प्रतिनिधित्व बोलता, नुसतं बॉम्बालता घेणं देणं, किती प्रतिनिधित्व त्यांना, नोकऱ्यात किती आहे? सगळं हाडपीत होतो एकटाच. तो मोठी जाते म्हणून किंवा तो मंत्री झाला म्हणून ओबीसीच्या नावाखाली. अरे राजकारणी संपतो सगळे लोक, हे होणार नाही. आता तुम्ही बघा होतंय काय, नुसतं बघा तुम्ही. आता जरांगे पाटील, कर्जमुक्तीवरती सुद्धा चर्चा होणार आहे ह्याच्यामध्ये सगळी बैठकामध्ये. आता हा मोठ्या बैठकीत होणार ना, ज्यावेळेस राज्याची बैठक बोलवली जाणार आहे. साधारण केव्हा होऊ शकते ही बैठक? हा तर ते निवडणुकाचं बघतोच ना, त्यांच्या यावर्षी घेते ते का असं 10-12 वर्षांनी घेतात आणखी, समजा ते त्या अंदाजावर आहे त्यांच्या. फडणवीस साहेबाच्या मनाप्रमाणे चालायला लागतं. हा फडणवीस साहेब म्हणून तसं वागलं तर ठीक, नाही तर फेकलाच जेलात. मग आता समजा राष्ट्रपतीला त्यांचं ऐकायला लागणार आहे, नाही तर देवेंद्र फडणवीस राष्ट्रपती सुद्धा टाकू शकते जेलात. हा निवडणूक पुढं ढकल्यो, राष्ट्रपती राजवट लाव्यो आणि रच्चेच उठीत येत परत ते. हा एवढा दबदबा आहे त्या माणसाचा राष्ट्रपतीवर सुद्धा. मागचे नाही का त्यांनी पाठच उठली होती राष्ट्रपती राजवट, आता लावणार आहे. मग आता ती जर 5-25 वर्ष ठुली तर तशी ठेवू शकतो माणूस. लय ग्रेट माणूस आहे, लय चटा मुख्य घ्यायला गे देऊ, असा माणूसच नाही बघितला मी आणखी. लयच खमंग माणूस आहे, गोड. पडेल एक शेवटचा प्रश्न, राजकोट किल्ल्यावर तुम्ही जाणार आहात का? मग जाणार आहे. देवेंद्र फडणवीसने आडीणार आहे का मला? जाऊन देणार नाही का? आमचं दैवत आहे. आमच्या भावना दुखावल्यात सगळ्या जनतेच्या. का जाऊ नये राजकोटवर? त्या आम्ही भेट देणार, पाहणी करणार, बघणार आहेत काय घडलं. मला त्यात नाही राजकारण करायचं. काल तिथे सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांचा राडाव देखील झाला त्या ठिकाणी. ते काय ते पहिल्यापासून धंदेच आहेत त्यांचे. पण माझं सरळ म्हणणं आहे सगळ्यांना, छत्रपतीच राजकारण नका करू. छत्रपती शिवरायां तुम्ही राजकारणासाठी वापर नका करू. ते दैवत आहे या देशाचं, या राज्याचं दैवत आहे. त्याच्यात राजकारण नका करू. राजकारण करायला खूप जागा आहेत तुम्हाला तिकडं. खुशाला हाडा, डांबरी मोकळे, सगळे रोड मोकळे आहेत. गोवा, मुंबई, पुणे महामार्ग सगळा मोकळा आहे. कोहरं लोटांगण घ्या सगळ्याकडून सगळे तुम्ही, तिथं काय अडचण नाही. छत्रपतीपाशी कशाला? कोणी उद्घाटन केलं काय केलं याला महत्त्व नाही. उद्घाटन करणार काय दिवशी मला राजकारण करायचं म्हणून बघा करता येत नाही मला. पण तिथे भाजप नेते नारायण राणे असतील, आदित्य ठाकरे असतील, यांच्या समर्थकामध्ये फार तिथे त्या ठिकाणी राडा देखील झालेला पाहायला मिळाला. अशा संवेदनशील ठिकाणी तुम्ही जायचा निर्णय म्हणजे आताच घेणार आहात? ती काय संवेदनशील ठिकाणी? ती काय बाउंड्री आहे काय भारत पाकिस्तानची? म्हणून तिथं जायचं नाही. आमचे राजे आहेत, आमच्या खूप भावना दुखावलेल्या आहेत समाजाच्या. तुम्ही जाऊ देत नाही म्हणजे का आम्हाला काय तिथं काय अड्डा टाकला काय आम्ही का आम्हाला तिथं मारामाऱ्या करायच्या? मी सांगितलं ना बाबा, कुठल्या पक्षाचा असू द्या, छत्रपती शिवरायात तुम्ही राजकारण करू नका. कोणी असू द्या, ते कोणत्याही पक्षाचा असून काय असू. तुम्हाला तिकडं खूप जागा आहेत एकमेकावर चिखलफेक करायला. ती जागा नाही आहे. ते आपल्याला बळ देणारं, प्रेरणा देणारं स्थान आहे. हां तिथं शक्ती मिळते गेल्याच्या नंतर. त्यामुळे त्याच्यात राजकारण नका करू. कारण ते उद्घाटनावर बोलतात काय की उद्घाटनावाल्याचं काय दोषी? काम करणारा नीट नसल्यावर ते कोण होतं मिस्त्री, ते मिस्त्री बघितला पाहिजे कोण होता देव. ते गुलब्या सापडून आणला पाहिजे पाहायला आणि असा ढोपर आणलं पाहिजे तिथं दांडक्यानी. तो कोण आहे तो सापडेला पाहिजे लवकर. त्याला मध्ये टाकलं पाहिजे. कवाच इथून पुढं कोणत्याच महापुरुषाचं बांधकाम नीटच केलं पाहिजे. त्याला का वाळू नीट चालता येत नव्हते का, त्याला काय सिमेंट टाकता येत नव्हतं, ते गचपण आणलं होतं कुठून. हे बघितले पाहिजेत आणि हे काय मात टाकले पाहिजेत म्हणजे पुढे इथून पुढं महापुरुषांचे चांगले कामं होती. पाटील केव्हा जाणार म्हणजे 5 सप्टेंबर नंतर जाणार की अगोदर जाणार? 31 तारखेला जाणार आहेत. 1ला आम्ही तिथं जाणार आहेत. पण ते आता ही बैठक संपल्याच्या नंतर निर्णय करणार आहेत आम्ही. हे 31ला कारण इथून 600 किलोमीटरपेक्षा जास्त भरते, ते 650 किलोमीटर. त्यामुळे आम्ही इथून निघालो तरी आम्हाला तिथं जायला रात्र होणार आहे. त्यामुळे तिथं मुक्कामच करावं लागणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भेट देऊन दर्शन घेऊन तिथून मग पुढं पुण्याला येणार आहेत आम्ही. 1 तारखेला तिथं पोहोचू शकाल? हां 1 तारखेला आम्ही तिथं जाणार आहेत असं चाललंय. परंतु आता बैठक झाल्याच्या नंतर ठरवणार आहेत. आलेच सगळेजण, ते आल्याच्या नंतर काय करायचं कसं करायचं. पण 31लाच सकाळी निघावं लागणार आहे आम्हाला. एकूणच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या आज वर्षपूर्तीवरती पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आणि त्याचबरोबर 5 सप्टेंबरपासून घोंगडी बैठका आहेत त्या अनुषंगाने कुठेतरी समाज एकत्रित करण्याचा प्रयत्न होईल आणि त्यांचा जो निर्धारित लढा आहे तो सुद्धा पुढे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे. कॅमेरामॅन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, आंतरवली सराटी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.